नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत। या परीक्षांमध्ये उत्तर पुस्तिकेवर विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची माहिती योग्य पद्धतीने कशी भरायची याबाबतची संपूर्ण व महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला लगेचच सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण उत्तर पुस्तिकेशी संबंधित काही अतिशय महत्त्वाच्या सूचना पाहूया। पहिली आणि सर्वात महत्त्वाची सूचना, विद्यापीठाकडून दरवर्षी परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना स्टिकर दिले जाते। या स्टिकरवर विद्यार्थ्यांचे नाव, PRN, सीट नंबर, विषयाचे नाव, परीक्षा दिनांक, वेळ इत्यादी सर्व माहिती असते। हे स्टिकर नेमके कसे असते हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी मिळालेले स्टिकर काळजीपूर्वक तपासावे आणि ते स्वतःचेच आहे का याची पूर्ण खात्री करून घ्यावी। विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासारखी एक अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे उत्तर पुस्तिकेव्यतिरिक्त कोणतीही पुरवणी दिली जाणार नाही। म्हणजेच आपल्याला जी उत्तर पुस्तिका मिळेल त्याच उत्तर पुस्तिकेत सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। यापुढे आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आमच्या चॅनलवर आधीच उपलब्ध आहे। त्या व्हिडिओची लिंक मी वरील आय बटनवर दिलेली आहे, तो व्हिडिओ आवर्जून पहा। आता आपण उत्तर पुस्तिकेचा नमुना पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासमोर परीक्षेसाठी वापरली जाणारी उत्तर पुस्तिका दाखवत आहे। ही माहिती मागील परीक्षांच्या आधारे दिलेली आहे। विद्यापीठाने जर यामध्ये काही बदल केला तर त्यानुसार बदल होऊ शकतो। सर्वप्रथम उत्तर पुस्तिकेवर बुकलेट नंबर दिलेला असतो। यासोबत एका चौकटीमध्ये स्टिकर लावण्यासाठी जागा असते। विद्यार्थ्याच्या सहीसाठी वेगळी चौकट आणि कनिष्ठ पर्यवेक्षक, ज्युनियर सुपरवायझर यांच्या सहीसाठी वेगळी चौकट असते। परीक्षेच्या वेळी तुम्हाला अशाच प्रकारचे स्टिकर दिले जाईल ज्यावर तुमची संपूर्ण माहिती छापलेली असेल। व्हिडिओमध्ये काही माहिती मी हाईड केलेली आहे, पण प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला संपूर्ण माहिती असलेले स्टिकर मिळेल। उत्तर पुस्तिकेवर दिलेल्या ठराविक बॉक्समध्ये स्टिकर लावायचे आहे। प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी वेगवेगळे स्टिकर दिले जाईल। म्हणजेच ज्या दिवशी ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचे स्टिकर वापरायचे आहे। परीक्षेच्या घाईगडबडीत अनेक विद्यार्थी चुकीचे स्टिकर उत्तर पुस्तिकेला लावतात, ही खूप मोठी चूक आहे। म्हणून स्टिकरवर तुमचे नाव तपासा, सीट नंबर तपासा, विषय आणि तारीख तपासा आणि स्टिकर तुमचेच आहे याची खात्री करा। उत्तर पुस्तिकेवर दिलेला बुकलेट नंबर स्पष्टपणे प्रिंट आहे का हे तपासा। जर बुकलेट नंबर दिसत नसेल तर त्वरित कनिष्ठ पर्यवेक्षकांना कळवा। उत्तर पुस्तिकेवरील विद्यार्थ्याच्या सहीच्या चौकटीत तुम्ही प्रवेश घेताना जी सही केली होती तीच सही करायची आहे। सही करताना सही चौकटीबाहेर जाऊ नये, वेगळी किंवा नवीन सही करू नये। त्याचप्रमाणे परीक्षेच्या हॉलमधील कनिष्ठ पर्यवेक्षकांची सही, त्यांचे नाव आणि तारीख उत्तर पुस्तिकेवर असणे आवश्यक आहे। जर ही सही राहिली असेल तर त्वरित पर्यवेक्षकांना संपर्क करून सही करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पुस्तिकेवर स्टिकर आणि सही व्यतिरिक्त काहीही लिहायचे नाही। कोणतेही चिन्ह, नाव, अक्षर किंवा खुणा केल्यास ते कॉपी अनफेअर मीन्स समजले जाऊ शकते। शेवटची महत्त्वाची सूचना, स्टिकर लावताना घाई करू नका। सर्व माहिती आधी तपासा। चूक आढळल्यास त्वरित पर्यवेक्षकांना सांगा। उत्तर पुस्तिका आणि स्टिकर याबाबतची संपूर्ण आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।